चुनाव होने वाला है, विधानसभा का चुनाव होने वाला है। उसका जिम्मेदारी लेने के लिए हरियाणा पुलिस यहाँ पर मौजूद है। उसका दिल से स्वागत करते हैं हम। एक मिनिट चालू करायची, फक्त एक मिनिट, लगेच आपण सामन्याला ते सुरुवात करू। पण चला लेट्स प्ले। सामन्याला सुरुवात मैदानावरती होणार आहे। आजच्या दिवसातील 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होते। लहानपण देगा देवा मुंगी साखर याचा रवा, हेरावत रत्न थोर त्याचा अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे बरवे जाण व्हावे लहानाहून लहान, महापुरे झाडे जाती तेथे लफाळा वाचती। रामकृष्ण हरी मंडळी, आपण पाहतोय दिवे प्रीमियर लीगचा धगधगता थरार। आजचा दुसरा दिवस आणि त्यामधली 5वी मॅच क्रिकेट रसिकांच्या भेटेला आलेली। एका बाजूला योद्धा ग्रुप तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असणार आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते। या दोन टीम मध्ये आपण पाहतो एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय कदाचित सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाने घेतलेला आहे आणि दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। एका बाजूला निलेश आणि ओमकार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। तर ओ इथे बघायचंय लीडिंग एज, बाहेर चिकट घेणारा चेंडू, कॉट बिहाइंडचा शिकार, धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये इथे बसेल। शून्यावरती फलंदाज बाद। जो आता सामना झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला इथे द्यायचा आहे आणि डुमेवाडी संघाचे श्रीकांत ठरलेले आहेत त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। या विनंती आहे ॲडव्होकेट सन्माननीय प्रमोदराव जाधव यांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय राजेंद्र काळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहे। मी विनंती करतो, चला या श्रीकांत सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फलंदाजी, जिथे संघ अडचणीत होता तिथे एक चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आणि एक मोठा विजय त्यांनी साकार केलेला आहे आणि त्यांचा इथे सन्मान चिन्ह देऊन मला वाटते त्यांचा सन्मान केला जातोय। मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, खूप खूप अभिनंदन। टीम डीसीसी डुमेवाडी संघाला निश्चित शुभेच्छा असणार आहेत। मोठा जल्लोष खरं तर त्यांनी विजयाचा साजरा केलाय, मात्र इथे शून्यातून जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, पाठीमागे थोडीशी चूक आपल्याला बघायला मिळाली आणि बघूयात पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही बघत होतो। चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणारे, चौकार 4 रन। फक्त मेन पंचांनी नाही तर स्क्वेअर लेग पंचांनी सुद्धा सांगितलं हा चौकार आहे, मात्र तो अधिकार स्क्वेअर लेग पंचांकडे नसावा असं मला वाटतंय। याचबरोबर पुन्हा एकदा उंचावून हा फटका आपण पाहतो स्क्वेअर लेगला बघतो आपण। क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे। एक धाव मात्र तिथे मिळेल। एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते, धावफलक पुढे जातो 6 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील। विकास भापकर आपण पाहतो, परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ओमकार कटके इज द मॅन। चेंडू सरळ सीमारेषेला गवसनी घालतोय, 6 धावा। सुंदर सुंदर फटका, डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडेल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सनसनी चौकार 4 रन।
तर धावफलकावरती वाढ होते चौकाराबरोबर वेगानं धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळाला आहे. पहिलं षटक आपण बघितलं गणेशचं, जिथे बऱ्याचशा धावा आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र दुसऱ्या षटकाला जी सुरुवात झाली, मला वाटतं अमित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकारानं त्याचं स्वागत झालेलं आहे आणि धावफलकावरती 17 धावा ना, सॉरी 18 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आहे खरं तर. क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर बघितलं तर थोडासा फेरबदल पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न आहे. अक्षय कटके सॉरी ओमकार कटकेसाठी हे क्षेत्ररक्षण आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर टाकायचा प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळाला आणि ज्या चेंडूला आपण पाहतोय सन्मान देत खेळलेला आहे. धाव मात्र मिळणार नाही. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आपण बघितलं की भारतीय संघाकडून ज्यावेळेस जसप्रीत बुमराह ज्या प्रकारची गोलंदाजी करतो की प्रत्येक चेंडू आपण बघितलं, जर जसप्रीत बुमराहला सांगितलं 6 चेंडू तुला खोलवर टप्प्याचे टाकायचे, तरी त्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे आणि तो टाकू शकतो. म्हणजे फक्त ते तुम्ही सरावातून चांगल्या प्रकारे साध्य करू शकता. ह्या गोष्टीसाठी सराव खूप महत्त्वाचा असतो. हो, परफेक्ट टायमिंग जुळलं नाही फटक्यातलं. उंच आकाशात चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षक कुठलाच नाही. नो मॅन्स लँडमध्ये पडला चेंडू. तोपर्यंत पुढे 2 धावा इथे मिळणार आहेत. विकास भापकरला मिळतील 2 धावा. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलकावरती वाढ होते. पुढे जाईल धावफलक 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. खरं तर षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपला गेलेला आहे आणि धावफलकावरती आपण पाहू शकता की ते 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू होईल. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज बघायचं म्हणून तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाचा वापर होतोय. सचिन काळे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तिसऱ्या षटकासाठी बघायला मिळेल. हो, सुंदर फटका वेळेस स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिथे. फेक होईल मात्र एका धावेवरती समाधानी फलंदाज. एका धावेच्या बरोबरीनं धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर 22 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये फटका. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. खरं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे सीमारेषेवरती सातत्यानं आपल्याला बघायला मिळतंय आणि एक धाव आपण पाहतो इथे संघासाठी महत्वाची. इथं अडवतोय खरं तर आपल्या संघासाठी धावा. जीवाचं रान करून आज सीमारेषेवरती जे क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. याचबरोबर उंचावून खेळायचा प्रयत्न होता. थोडासा फसलेला फटका आपल्याला बघायला मिळतोय. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तिथे. या षटकात आपण बघितलं की बराच वेळ झालाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ओमकारकडून बघायला मिळालाय. मात्र पाहिजे तसं टायमिंग करता त्याला फटक्यांमध्ये जुळवता आलं नाही. मोठा फटका खेळायचं तर त्यासाठी टायमिंग अचूक असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे फटक्यात अचूकता असणं गरजेचं असतं. विकाससाठी हा चेंडू आपण बघितला इथे थोडासा पाठीमागे सरस सुंदर फटका त्यानं खेळलेला आहे. डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचणारे 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे जाईल धावफलक 28 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याचबरोबर फसलाय फटका उंच आकाशामध्ये. स्वतः यष्टीरक्षक खरं तर चेंडूपर्यंत पोहोचला होता. मात्र आता चुकी कोणाची सगळ्यांना कळले आहे. मात्र आवाज बरेचसे बाहेरून बघायला मिळत आपल्याला. म्हणून ते राजू जिथे पोहोचला होता झेल घेण्यासाठी. कदाचित यष्टीरक्षकानं तो चांगल्या प्रकारे घेतला असता. मात्र थोडीशी चुकी म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, हरकत नाहीये. आणि बऱ्याच वेळा अशा गोष्टी बघायला मिळतात की 2 क्षेत्ररक्षक येतात, फक्त लक्ष असतं त्यांचं, एकच लक्ष त्यांनी केंद्रित केलं असतं, फक्त चेंडू.
मग पुढे बघत नाही की कोण क्षेत्ररक्षक दुसरा येतोय का. अशा वेळेस आपण बघितलेलं आहे, सकाळी सुद्धा एक घटना घडली इथे की उंच गेलेला चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला, एकमेकांमध्ये मोठी धडक आपल्याला बघायला मिळाली. आणि तो अपघात क्रिकेटमध्ये आपण पाहतो की नवीन नाही कोणासाठी, कारण तो अनेक वेळा आपल्याला मैदानावरती अनेक मैदानावरती बघायला मिळाला आहे. आणि अशा खरं तर क्रिकेटच्या मैदानात अपघात होऊन मोठ्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत. अशा अनेक उदाहरणं आपल्याला निश्चित बघायला मिळतील. डाऊन दी ग्राउंड खेळ होता, अगदी मैदानाला समांतर फटका आपण पाहतो. एक धाव तिथे मिळणार, एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक देखील संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आहेत 31 धावा, 31 रन, लॉस ऑफ 1. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज गणेश चावळे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळाली. याआधी एक पॉवर प्लेचं षटक टाकलेलं आहे, ज्यामध्ये 13 धावा दिल्यात आणि विकेट मात्र एक मिळवलेली आहे. त्यामुळे बघूयात या षटकामध्ये. खरं तर विजय खूप महत्त्वाचा आहे इथे योद्धा संघाला, कारण आत्तापर्यंत मला वाटतं विजयाचं खातं त्यांनी उघडलेलं नाही. आणि इथे स्पर्धेमध्ये जर स्थान टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला हा सामना महत्त्वाचा नक्कीच आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये तुम्हाला चांगली दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार आहे. हो, काय सुंदर फटका, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक बाहुबली षटकार. ओमकार कटके ज्या प्रकारे फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय, बघितलं होतं आपण. खरं तर सकाळच्या एका सामन्यामध्ये सुद्धा त्याने बहारदार इनिंग खेळली, मात्र अपयश पदरात पडलं. आणि आपण बघितलं तर या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करायची, त्यामुळे एक मोठा धावसं फलक मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा आहे. कारण त्याही सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर एक मोठी धावसंख्या उभी केली होती, जवळपास 85 धावा, आणि त्या धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. क्रिकेट हे डावा पाय पुढे टाकत हा फटका खेळायचा प्रयत्न आपल्याला इथे बघायला मिळाला. तसं बघितलं तर जास्त पायाची हालचाल अजिबात नव्हती, खरं मुवमेंट अजिबात नाही, फक्त पाय पुढे टाकत अक्रॉस दी बॅट खेळला होता. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं, थोडासा मागे आणला चेंडू. हो, पुन्हा त्याच लेंथवरती चेंडू आपण पाहतोय. अचूक मारा गोलंदाजीचा गणेश जावळेचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे षटकार आल्यानंतर गोलंदाजीमध्ये सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळाली. आणि गरजेचं आहे की एखादा मोठा फटका आला तर कुठेही प्रेशर खाली अजिबात जायचं नाही किंवा दबावात अजिबात जायचं नाही. पुढचे चेंडू पुन्हा एकदा धाडसानं मैदानाच्या आतमध्ये टाकायचे असतात, आणि ते गणेश जावळेकडून निश्चित आपल्याला मैदानावरती बघायला मिळालं आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, नॉन स्टॉप 4 रन, चौकार. चौकार येईल. चौकाराबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होते. 41 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सुंदर फटकेबाज्या खरं तर इथे ओमकार कटकेकडून आपल्याला बघायला मिळाली. या षटकात एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय, त्याआधी एक षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला होता. आणि दोनही फटक्यावरून खेळाडूची गुणवत्ता आपल्याला समजलेली आहे की कुठल्या गुणवत्तेचा तो खेळाडू आहे. प्रचंड ऊर्जा खरं तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ओ, शतरक्षक पुढे लॉंग ऑनला टिपला जाईल आणि एक मोठं यश मिळलंय गणेश चावळेला. ओमकार कटकेला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. प्रवीण पवार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर नव्यानं मैदानावरती आलाय. विकास भापकर सोबत आता त्याला इथून पुढे पुन्हा नवी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये उभी करायची आहे. षटक संपलं जाईल.
मोठी धावसंख्या खरं तर याही सामन्यामध्ये उभी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. विकास भापकरची एक मोठी इनिंग आतापर्यंत. ओ याच बरोबर बॅटची कट घेत एस्टनचा वेध क्लीन बोल्ट आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक 3. बावन्न धावा धावफलकावरती. आणखी एक विकेट आपण बघितली या षटकामध्ये गमवली. अमित झेंडेला यश मिळाले तर नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. पहिल्याच चेंडूचा सामना करताना मोठा फटका खरं तर आपल्याला इथे बघायला मिळाला. षटक मात्र संपले गेले. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो आपल्याला 52 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाचा धावफलक 52 धावा धावफलकावरती आहे. तर चला पुढील सामन्याचा नाणेफेक करण्यासाठी पवारवाडी आणि जाधववाडी दोनही संघ नायकांना पुन्हा विनंती असणार आहे. विनंतीपूर्वक सूचना टॉस करण्यासाठी या. तर अंतिम षटक टाकण्यासाठी विकेट असं आहे, काहींनी काळ गाजवलेला असतो, काही गाजवणारे असतात. तर शेवटच्या षटकामध्ये देखील आपण बघितलंय की मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आला, मात्र तिथून पुढे जी गोलंदाजी आविष्कारनं मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी त्यानं शेवटच्या षटकात केली. विकेट मिळेल आणि याच बरोबरीनं पहिला डाव मात्र इथे संपला गेलाय आणि प्रथम फलंदाजी करताना सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघानं बनवल्यात 59 रन. 59 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 60 धाब्यांची आवश्यकता आहे. चला पुन्हा सूचना दोनही संघांना मी देतोय टॉस करण्यासाठी या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा आहे. पवारवाडी आणि जाधववाडी दोनही संघ नायकांना सूचना आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. वारंवार दोनही संघांना मी सूचना दिलेल्या आहेत. 3:35 झालेले आहेत. एक इनिंग संपली खरं तर आणि आता इथून पुढे दुसरी इनिंग बघूयात. 36 चेंडूमध्ये 60 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे प्रति षटकामागे 10 धाब्यांची सरासरी आहे. रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितलं तर निश्चित प्रति षटकामागे 10 धाब्यांचं असणार आहे. चला टॉस करतोय आपण. पुढील सामन्याचा नाणेफेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हरियाणा में हरियाणा पोलीस यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतो आहे. टॉस जिंकलाय पवारवाडी संघ नायकानं टॉस जिंकलाय आणि निर्णय अद्याप आला नाही. निर्णय येईल तोपर्यंत मॅच बघूयात आतमध्ये काय घडणार आहे, कारण 60 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे, त्यामुळे सामना रंगतदार होईल. कारण फायटिंग स्कोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो उभा राहिलेला आहे, म्हणजे या धाब्यांमध्ये सुद्धा चांगली फाईट इथे दिली जाणार आहे. चला 2 सलामीवीर योद्धा ग्रुप संघाला विनंती, चला 2 आघाडीचे धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या.
चला फलंदाज चला. योद्धा ग्रुप संघाला पुन्हा विनंती आहे, आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवून द्या, कारण क्षेत्ररक्षण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सजलेलं आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आपण पाहतोय सायंकाळ सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळालंय. जसं सकाळी आपण बघितलं होतं की 6:30 वाजल्यानंतर जे दुःख पडलं होतं आणि असं वाटलं की आज सुद्धा ढगाळ वातावरण राहील, मात्र सकाळ जो पहिला सामना आपण सुरू केला त्यावेळेस आकाश मात्र निरभ्र होतं. मात्र काल आपण बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये खरं तर अवकाळी पाऊस पडलेला आहे. टॉस जिंकला होता शिवप्रेमी पवारवाडी संघानं, टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे हा सामना जसा संपेल तसं पवारवाडी संघ लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. गणेश जावळे आणि कोणी सोबतीला, चला दुसरा फलंदाज चला पटकन आतमध्ये. सोमनाथ भापकर ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. 60 धाव्यांचा पाठलाग खरं तर मैदानावरती करायचा आहे. तसं बघितलं तर 60 धावा मोठा धावफलक आहे. प्रति षटकामागे 10 धाव्यांची सरासरी तुम्हाला ठेवायची आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये सुरुवात कशी होते यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. चला लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी आपण पाहतोय गणेश जावळे आणि सोमनाथ भापकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होईल. तर पहिलं षटक ओमकार कटकेच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी खरं तर त्यानं स्वतःकडे घेतलेली आहे, कारण पॉवर प्लेची षटकं जबाबदारीची असतात. कारण जिथे फलंदाजांना धावा मिळवण्यासाठी संधी असते, फक्त गॅपमध्ये तुम्हाला फटके खेळायचे आहेत. पहिला चेंडू होता, आपट बार टाकलाय खरं तर मागे होता, बॅक ऑफ लेंथ आपल्याला बघायला मिळाला. मात्र वाईट बॉल पंच इथं घोषित करतायत आणि वाईट चेंडू बरोबर एक वॉर्निंग सुद्धा गोलंदाजाला दिलेली आहे की आता एक बाउन्सर टाकलाय, पुन्हा तुला बाउन्सर टाकता येणार नाही. आणि जर अशाच प्रकारचा पुढचा चेंडू जर इथे गोलंदाजाने टाकला तर तो नो बॉल घोषित होणार आहे. याचबरोबर स्पेअरकटचा प्रयत्न होता, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. खरं तर क्रिकेटमध्ये अनेक बारीक सारीक नियम आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीवरती जो नियम क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. जसं क्रिकेट आपण बघितलं खूप प्रगत झालेलं आहे. सुंदर सुंदर फटका लॉफ्टेड केलाय उंच आकाशामध्ये चेंडू, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही तिथे. क्षेत्ररक्षक आपण बघितलं खरं तर वाईडेस्ट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि तोपर्यंत 2 धावा आपण पाहतोय ते प्राप्त झालेल्या आहेत. 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्या मला वाटतं अकाउंट उघडलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती अकाउंट उघडलं होतं खरं तर अवंतर धावेनं. धावफलकावरती 3 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रति षटकामागे 10 धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर एखादा मोठा फटका तुम्हाला 6 चेंडूमध्ये खेळणं गरजेचंच आहे. सुंदर सुंदर फटका, डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडतोय चेंडू, सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. गणेश जावळेच्या बॅटमधून 4 आल्यात आणि 4 धाव्यांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. खरं तर 18व्या शतकापासून क्रिकेट खेळायला सुरुवात होताना आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळते. 59 धावा बनवले गेल्यात, 60 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे 18व्या शतकातलं क्रिकेट आणि आता आपण जर बघितलं 2024 मध्ये, म्हणजे आतापर्यंत क्रिकेट खेळामध्ये जे बदल आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळाले, प्रचंड बदल या क्रिकेट खेळामध्ये होताना बघायला मिळालेले आहेत.
म्हणजे जसं जग झपाट्यानं बदलतंय तसं हा क्रिकेटचा खेळ सुद्धा त्या जगाच्या बरोबर बदलत चाललेला आहे. आणि आपण आज बघतो की क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक तंत्र आपल्याला बघायला मिळत आहेत. टेक्नॉलॉजी आली त्यामुळे आपण बघितलेलं आहे की थोडंसं पंचांना निर्णय देणं सुद्धा काय ते थोडंसं सोपं झालेलं आहे. नाही तर पंच आपण बघितलं मैदानावरती खरं तर सोपी गोष्ट नाही. पंचांची जी कामगिरी आहे इतकी सोपी नाही की ती कुणीही करू शकतं. त्यासाठी एक जातीवंत क्रिकेटर तुम्हाला हवा असतो. तिसऱ्या पंचांकडे मागणी निश्चित आपल्याला ते बघायला मिळते. जोरदार अपील होती खरं तर पंचांकडे. मात्र बघूयात काय निर्णय. मात्र तिसऱ्या पंचांकडे सुद्धा मला वाटतं पंचांनी मागणी केलेली नाही, फक्त खेळाडू मागणी करतायत. मात्र ज्यावेळेस पंचांना वाटेल की बाबा खरंच मला तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची त्यावेळेसच पंच घेऊ शकतात, नाहीतर सापसेल तुमची अपील नाकारली जाऊ शकते. तो अधिकार त्यांच्याकडे. त्यामुळे बघूयात काय निर्णय त्यांच्याकडून येणार आहे. चला पंचांनी काय निर्णय. हो तिसऱ्या पंचांकडे अपील आलेली आहे आणि बघूयात. अक्षय चांदगुडे सर आहे तिथे, त्यामुळे निर्णय येईल आपल्याला. अपेक्षित जो निर्णय आहे खेळाडूंची जी अपील होती ऑन फील्ड जो डिसिजन आहे पंच तो कंटिन्यू ठेवा. चला आता पंचांकडून जो निर्णय आलेला आहे की जो ऑन फील्ड डिसिजन होता तो पंचांनी कंटिन्यू ठेवलेला आहे. मला वाटतं कदाचित खेळाडूंची अपील अशी होती की त्यांची मागणी अशी होती की चेंडू हा स्टंपला लागलेला आहे अशी त्यांची मागणी होती. मात्र ज्यावेळेस स्टंपवरती बेल्स नाहीत ना त्यावेळेस अशा प्रकारे निर्णय पंचांना देणं खूप कठीण आहे. बेल्स असणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा जर स्टंपला चेंडू लागला असेल तर बेल्स पडणं गरजेचं आहे आणि बेल्स जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत फलंदाजाला बाद देता येत नाही. हा नियम आहे क्रिकेटमध्ये. सुंदर फटका इथे गणेश जावळेच्या बॅटमधून सरळ चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आणि याच षटकाराबरोबर आपण पाहतो धावसंख्येमध्ये वाढ होते. मला वाटतं षटक मात्र संपलं जाते. ओमकार कटकेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि धावफलकावरती आहेत 13 धावा. धावफलकावरती पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो संपलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विजय पवार गोलंदाजी मार्कवरती आपल्याला इथे बघायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडा वेळ वाचवा, थोडंसं फास्ट खेळा, कारण अजून एक मॅच आपल्याला पुढे कव्हर करायची आहे. त्यामुळे विनंती असेल तुम्हाला की थोडीशी घाई करणं गरजेचं असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुरू झालेलं आहे. विजय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळेल. तर समोर सामना करणारे सोमनाथ भापकर. सुंदर सुंदर फटका सोमनाथच्या बॅटमधून स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषा बाहेर ठोकलाय. एक उत्तुंग षटकार.
तुटपाड ताकदीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर क्रिकेटचा खेळ हा ताकदीचा कधीच नाहीये आणि जर तो ताकदीचा असता तर तुम्हाला 11 पैलवान मैदानावरती बघायला मिळाले असते. इथे या मैदानावरती आपण बघितलेले आहेत की काटकोळी शरीरयष्टी असणाऱ्या फलंदाजांनी सुद्धा मोठाले फटके खेळलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर तो ताकदीच्या जोरावरती नाही तर ते तुमच्या मनगटाच्या जोरावरती तुम्हाला मोठा फटका खेळायचा असतो. टायमिंग खूप महत्त्वाचा असतो मोठ्या फटक्यासाठी. आपण बघितलेलं आहे की दोनही फलंदाजांनी जे टायमिंग फटक्यांमध्ये जुळवलेलं अतिशय सुंदर टायमिंग मध्ये त्यांनी फटके खेळलेले आहेत. धावफलक जर आपण बघितलं तर तो 19 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळतील. डाऊन दी ग्राउंड खेळला आहे, अगदी मैदानाला समांतर खेळला फटका आपण पाहिला. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव तिथे प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक पुढे 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. सायंकाळचं जे सत्र मैदानाच्या आतमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहतोय थोडं वातावरण ढगाळ झालेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की आता 5:30 वाजलेत की काय. मात्र या वातावरणामध्ये आपण पाहतो जो खेळण्याचा आनंद खेळाडूंना मिळतोय. ओ गणेश जावळे इज द मॅन. आपण बघितलं होतं या आधी गणेश जावळे 2 मॅच मध्ये थोडासा फ्लॉप बघायला मिळाला. मात्र या सामन्यात तो आक्रमक झालाय आणि पुन्हा मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. म्हणजे ज्या फटक्यांसाठी त्याने त्याची ओळख बनवलेली आहे ते फटके या सामन्यात तरी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि धावफलक आपण पाहतो वेगानं पुढे जातोय. पवार यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक आहे. एका चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक निश्चित इथे येतंय. आतापर्यंत चांगले फटके आलेले आहेत. मात्र आता इथून पुढे जरी चौकार आला तरी त्या चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक घोषित झालेलं आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि 3रं षटक टाकण्यासाठी ओमकार कटके आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल. यात एक षटक आपण बघितलं होतं ओमकारचं ज्यामध्ये 13 धावा ओमकारनं खर्च केलेले आहेत. मात्र बघूयात या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी इथे करणार, कारण एका बाजूने विकेटची प्रतीक्षा लागलेली आहे. विकेटचा शोध पूर्ण करायचा आहे कारण अजूनही या 2 फलंदाजांना खरं तर ते थांबू शकलेले नाहीत, रोखू शकलेले नाहीत. थोडासा पाठीमागे जात करताना फटका खेळायचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक आपल्याला बघायला मिळाली आणि ज्यावरती 1 धाव आपण पाहतोय प्राप्त झालेली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावफलक पुढे जाऊन पोहोचतो 32 धावा धावफलकावरती. खरं तर 60 धावेंचा पाठलाग त्यामधल्या 32 धावा आपण पाहतोय आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. आणि प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहतो की सामन्यातलं समीकरण इथे बदलत जाणार आहे, इक्वेशन इथे बदलणार आहे. मात्र धावा रोखण्यासाठी आपण बघतो एक मोठा संघर्ष सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाचा आपल्याला इथे बघायला मिळतोय. आणि नावाप्रमाणे खरं तर त्या संघाला इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. म्हणजे अवघड असं काही नाही, फक्त तुमची विचारशक्ती कशी आहे यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहणार आहेत. हलकस अपील करतर पंचांकडे बॅटची कड घेईल आणि कॉट बँडचं शिकार. पहिल्या विकेटची प्रतीक्षा मात्र इथे संपली जाते. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल योद्धा संघाला. सोमनाथ भापकर आपण पाहतो एक मोठी विकेट खरं तर इथे मिळते, बिग विकेट डाऊन. तर बघूयात नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे. सचिन काळे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय.
नवीन फलंदाज सचिन आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय, मात्र इथे विकेटचा शोध पूर्ण केला ओमकार कटकेनं. बघूयात याच प्रकारची गोलंदाजी सातत्यानं त्याला आता मैदानाच्या आतमध्ये इथे करावी लागणार आहे. हो, इथे मात्र उंच आकाशामध्ये चेंडू फसलेला फटका, स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आपण पाहतोय, चेंडू खाली, मात्र इथे एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुटलेला आहे. खूप उंच होतं खरं तर, बराच वेळ संधी होती की झेल इथे होऊ शकला असता, मात्र तो निसटलेला आहे. पुढे 2 धावा आपण पाहतो मिळणार आहेत आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक पुढे जातो 34 धावा. शेवटचे 21 चेंडू अजून सामन्यातले बाकी आहेत आणि 26 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी योद्धा संघाला आहे. एका बाजूला गणेश जावळे आपण पाहतोय, आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याची आपल्याला बघायला मिळाली. नो बॉल आणि त्यावरती आपण पाहतोय 6 धाव्यांचा मोठा बोनस, एकूण 7 धावा मिळणार आहेत आणि पुढचा चेंडू मात्र फ्रेट बीमर होता. खरं तर फलंदाजाच्या कमरेच्या वरती हा चेंडू आपल्याला इथे बघायला मिळाला. चला, आलाय मॅच बॉल आलाय आतमध्ये, तो घ्या आणि 7 धाव्यांच्या बरोबरीनं धावफलक मात्र पुढे पोहोचणार आहे. धावफलकावरती 41 धावा. सचिन काळेन आपण बघितलं, त्यांनी बघितलं होतं फुलटॉस आलाय, त्यावरती फक्त वेगानं बॅट फिरवली आणि आपण बघितलं खूप दूरचा एक षटकार त्याच्या बॅटमधून तिथे आलेला आहे. फ्रेडचा चेंडू, सुंदर फटका, कव्हरला खेळलाय, शतरक्षक आपण पाहतो बराच लांब राहील आणि चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर पोहोचलाय. 4 रन, चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. पुढे 45 धावा धावफलकावरती आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आणि शेवटचे 20 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण बघायला मिळालं. खरं तर ओमकारनं इथे मात्र क्लीन बोल्ड केले, आणखी एक विकेट मिळेल. सचिन बाद होतो इथे, धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज अमित झेंडे आपण पाहतो मैदानावरती. काय डिफेन्स होता, पहिल्या चेंडूचा सामना खरं इथे बघायला मिळाला आणि तिथे डिफेन्स करत आपण पाहतो, सन्मान देत चेंडू खेळला त्यानं. षटक मात्र संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावा. 18 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. बघायचं आपण खरं तर 3रं षटक चालू झालं होतं त्यावेळेस पारितोषिकाची घोषणा केली होती की चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य महेंद्र शेठ पवार यांच्या माध्यमातून ते पारितोषिक हे मात्र बघूयात. इथे अजूनही संघर्ष करावा लागेल चौकारासाठी, मात्र धावा येत आहेत इथे, ही महत्वाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण सामना त्यांना, या सामन्याची किंमत त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. 2 धावा मिळणार आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने आपण पाहतो धावसंख्येत वाढ होते, समीकरणात बदल होते. 17 चेंडू, हो सुंदर सुंदर फटका इथे आपण पाहतो. फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार.
एक हाती झुंज खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि जे चौकारांसाठी पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक मात्र इथे रोख स्वरूपामध्ये जमा झालेलं आहे. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मच्छिंद्र शेठ पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते एक चौकार आलाय, ते एक चौकाराचं पारितोषिक मात्र इथे रोख स्वरूपामध्ये जमा झालेलं आहे. एक सिंगल मात्र इथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते, पुढे जाईल. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावेंची आवश्यकता. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो. जो लॉंग लेगला होता त्याला आतमध्ये तिसाड सर्कलमध्ये आणलेला आहे. उंचावून खेळलेला फटका कुठलाही क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, कारण जेल घेण्याचा प्रयत्न होता. खरं तर एक धाव मात्र तिथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती 53 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि अजूनही 7 धावेंची आवश्यकता आहे. कसा सामना फिनिश करणार आहे ते गणेश जावळे आपल्याला ते बघायचंय. आतापर्यंत गणेश जावळेची फलंदाजी आपल्याला बघायचे. 12 चेंडूंचा सामना केलाय, 27 धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 12 चेंडूमध्ये 27 धावा. याचबरोबर डावा पाय पुढे टाकत डीप लॉंग ऑनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. कोरी सिक्वल. सामना आतापर्यंत बरोबरीमध्ये आलेला आहे आणि जिंकण्यासाठी मात्र एका धावेची आवश्यकता. मात्र चेंडू बाकी आहेत. 13 चेंडू आणि एका धावेची गरज असणार आहे. खरं तर जितका लवकर तुम्ही सामना फिनिश करणार आहे त्याचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे. हो, बिग हिट स्क्वेअर लेगला एक बाहुबली षटकार. गणेश जावळे इज द मॅन. षटकारानं सामना संपवला आणि सामना जिंकतो इथे योद्धा ग्रुप. आपण पाहतो या सामन्यामध्ये विजयी पथक त्यांनी फडकवलेले आहे. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. चला, शिवप्रेमी पवारवाडी संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब आता मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. तर या गणेश जावळे आपल्यासाठी पारितोषिक चौकारांसाठी होतं आणि ते पारितोषिक सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर सामन्यातला मॅन ऑफ द मॅच चला आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे. तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच 14 चेंडूमध्ये 39 धावेंची खेळी केली आणि 2 षटकं टाकताना 25 धावा खर्च करत 2 विकेट ज्या खेळाडूनं घेतलेला आहे तो खेळाडू गणेश जावळे ठरलेला आहे या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. चला गणेश या पटकन. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच. तर पवारवाडी शिवप्रेमी पवारवाडी संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे आणि जे 100 रुपयांचं पारितोषिक होतं ते ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण पाहतोय गणेश जावळेंच्या अकाउंटमध्ये सेंड केलेलं आहे.
मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहे गणेश जावळेचा झंझावात, षटकार चौकारांची आतिषबाजी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जे 100 रुपयांचं पारितोषिक होतं ते ऑनलाईन खरं तर त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे. सन्माननीय मच्छिंद्र शेठ पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जे 100 रुपयांचं पारितोषिक होतं आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देतोय. कोणाच्या शुभ असते आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी देतो. एक सन्मान चिन्ह त्याचबरोबर आकर्षक